संघनायक तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध, विश्ववंदनीय बौद्ध भिक्खू संघ, धम्मप्रसारक सम्राट अशोक आणि रिपब्लिकन राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संविधानिक आदर्शांना त्रिवार वंदन। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉक्टर रामदासजी आठवले, महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय सीमाताई आठवले आणि आज चिचखंडी तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड या ठिकाणी बीड लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार आदरणीय पंकजाताई मुंडे यांचं निवडणूक चिन्ह आहे कमळ। त्यांच्या प्रचारार्थ एनडीए, राष्ट्रीय पातळीवर एनडीए आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीचा प्रमुख घटक पक्ष असलेला रिपब्लिकन पार्टी, या रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं आमची एक कॉर्नर मीटिंग आम्ही या ठिकाणी म्हणजे आमचे अभिजितजी गडदे यांनी या ठिकाणी आयोजित केली। तसं डोर टू डोर आपले पत्रक गेलेले आहे, आपला संदेश गेलेला आहे। केंद्र सरकारच्या माध्यमातून, राज्य सरकारच्या माध्यमातून कोणकोणत्या जनकल्याणकारी योजना लोकांच्या पर्यंत पोहोचायच्यात त्या मोठ्या स्पीडनं, म्हणजे मागच्या सरकारच्या तुलनेमध्ये ती स्पीड आपण तपासली पाहिजे। त्या स्पीडनं त्या योजना सर्वसामान्यांच्या पर्यंत जाण्याची एक फार मोठी गती या देशामध्ये निर्माण झालेली आहे। जनकल्याणाचे जे काही उपक्रम आहेत, हे उपक्रम अतिशय महत्त्वाकांक्षा बाळगून ते मुद्दे या ठिकाणी साकार होत आहेत। अशा या परिस्थितीमध्ये आता ही जी 2024ची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली, त्यामध्ये आपल्या बीडचं मतदानाची तारीख आहे 13 तारखे, म्हणजे आता आपल्याकडे 4 दिवस शिल्लक आहेत। काल सन्माननीय प्रधानमंत्री डॉक्टर रामदासजी आठवले, महाराष्ट्राचे म्हणजे मुख्यमंत्री, असे मान्यवर सगळे काल फार एक विराट सभा आपल्या मतदारसंघामध्ये संपन्न झाली। आणि आपल्या केज विधानसभा मतदारसंघाच्या ज्या म्हणजे लोकप्रिय आमदार आहेत नमिताताई मुंदडा, त्याचबरोबर अक्षय मुंदडा, आपले काकाजी यांनी, हे सुद्धा म्हणजे या सगळ्या जनकल्याणकारी कामाच्यासाठी दक्ष आहेत। लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात ते दक्ष आहेत। आता आजची तारीख कशी आहे, जास्त कोड्यात खोल्यात जायची गरज नाही, बरोबर आहे। आम्हाला मतदान करायचं आणि मतदान का करायचंय, तर लोकसभेच्या या निवडणुकीमध्ये आमच्या मतदारसंघातून निवडून गेलेला जो जनप्रतिनिधी आहे, तो जनप्रतिनिधी दिल्लीच्या त्या संसद भवनामध्ये, त्या सभागृहामध्ये तो उठून दिसला पाहिजे। त्याच्या शब्दाला, त्याच्या वाणीला, त्याच्या कर्तृत्वाला एक म्हणजे वजन आहे, असा एक कर्तबगार आपला जनप्रतिनिधी तिथं निवडून गेला पाहिजे। बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत का, तसं आपल्या मतदारसंघामध्ये उर्वरित जे काही उमेदवार आहेत, या उमेदवारांची आणि पंकजाताईंची कसलीच कोणत्याच अँगलनं तुलना होत नाही। एक बीड जिल्ह्याचं जे काही नाव आहे, स्मृतिशेष गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी जे काही बीड जिल्ह्याची ओळख निर्माण केलेली आहे, तो वारसा चालवण्याच्यासाठी सक्षमपणे प्रीतमताईंनी काम केलेलं आहे। आणि पंकजाताईंचं जे काही काम आहे, त्यांच्याकडून जे होणारी अपेक्षा आहे, या अपेक्षा का बाळगायची आपण, कारण त्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात जेव्हा मंत्री होत्या, कॅबिनेट मंत्री होत्या, त्यांच्या माध्यमातून एक नेत्रदीपक असे कामं झालेली आहेत। आणि ते कामं अशा स्वरूपाचे झाले की वर्षानुवर्षे जनतेला त्याचा फायदा व्हावा। आणि अशी एक दूरदृष्टी असलेली आमची जी काही नेते आहेत, यांना आपण निवडून देण्याच्यासाठी मी रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं, आणि हे तुमचं ऑलरेडी मत बनलेलं आहे, आपल्या इथलं एकही मत इकडे जाणार नाही, परंतु एक आपण बोललं पाहिजे, बोलकं केलं पाहिजे। आणि मग या मीटिंगमधून नवीन तुमच्याकडे काही माहिती तुमच्याकडे आली पाहिजे। जिथं इतर पक्षाचे किंवा जाणीवपूर्वक संभ्रम पसरवणारे जे काही घटक असतात, या घटकांशी चर्चा करत असताना आमच्या कार्यकर्त्यांना, आमच्या मतदारांना अधिकची माहिती त्यांच्याकडे जर असेल, तर जरा लोकशाहीच्या या म्हणजे निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये संविधानाच्या दिशेने विचार करण्यासाठी थोडा रंग येतो, नाही का। एखाद्यानं समोरच्याने येऊन काहीतरी खोटं नाटक बोलायचं, आपण करून ऐकायचं, ते असं नाही चालणार अभिजितजी, बरोबर आहे। आपला कार्यकर्ता बोलला पाहिजे, ज्या शासकीय योजना असतील, जनकल्याणाचे जे काही म्हणजे मनामध्ये जोश असला पाहिजे, या सगळ्या लक्षात घेऊन या निवडणुकीमध्ये आपण सहभागी होऊया। प्रामुख्याने आता या निवडणुकीमध्ये काय चाललेलं आहे की एनडीए आणि इंडिया
अशा 2 आघाड्या राष्ट्रीय पातळीवर एक 2 भागामध्ये ही निवडणूक विभागलेली आहे. तर एनडीएच्या माध्यमातून आपलं जे काही काम आहे हे विकासात्मक काम, या विकासाचे जे काही दर्जा आहे तो इतका भयानक आहे की कधी इंडिया आघाडीमध्ये सामील असलेल्या बांधवांनी कधी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता की इतके विशाल दर्जाचे विशाल असे रोड या देशामध्ये कधी बनतील. बरोबर आहे. वर्षानुवर्ष म्हणजे पेंडिंगमध्ये पडलेले, जाणीवपूर्वक ते असे ठप्प केलेले, त्याच्या नावावर शासनाचा दरवर्षी निधी फक्त लुटण्याचं काम करणारे असे मोठे मोठे प्रकल्प, महत्वाकांक्षी प्रकल्प वर्षानुवर्ष दशकानुदशक ते तसेच पडलेले होते. हे सगळे प्रकल्प मार्गी लावण्याचे काम अगदी मनामध्ये म्हणजे जिद्दीनं हे काम करत आहेत. नरेंद्रजी मोदींच्या माध्यमातून एक फार मोठी गती निर्माण झालेली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा भारताची प्रतिभा इतकी जबरदस्त बनलेली आहे. या प्रतिमेकडे म्हणजे आपण जेव्हा पाहतो, म्हणजे युक्रेनचं युद्ध सुरू झालं तर तिथं भारतीय नागरिक जे अडकलेत, मोदीजींचा फोन गेल्याबरोबर त्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये आमचा नागरिक इथं परत येतोय. बरोबर आहे. इस्रायलकडे युद्ध सुरू झालं तीच परिस्थिती आहे. म्हणजे अशा क्रिटिकल कोणत्या अशा या परिस्थितीमध्ये आपला केंद्र सरकार जे आहे हे प्रभावीपणे काम करत आहे आणि आपल्या भारताचे प्रधानमंत्री जे आहे हे जागतिक पातळीवर एक चांगली प्रतिमा, भारत देशाची प्रतिमा त्यांनी निर्माण केलेली आहे. आजच्या तारखेला काय चाललेलं आहे की समोरची जी इंडिया आघाडी आहे यांच्याकडे कोणतेही मुद्दे नाहीत, विकासाचे कोणतेही मुद्दे नाहीत, विकासाच्या संदर्भातली दृष्टी नाही. मग त्यांनी एक विषय असा काढला अभिजितजी की भारताचं संविधानच धोक्यात आहे. बरोबर आहे. भारताचं संविधान धोक्यात आहे, भारताचं संविधान धोक्यात आहे असं म्हणून एक रट लावलेली आहे. आता यांना संविधान म्हणजे काय, संसदीय लोकशाही म्हणजे काय याचाच पत्ता नाही. काय म्हणता? म्हणजे संसदीय लोकशाहीकडे जर वळून पाहायचं असेल, संसदीय लोकशाहीबद्दल जर विचार करायचा असेल तर आमची जे म्हणजे हे आहे मान अशी गर्वानं उंच झाली पाहिजे आंतरराष्ट्रीय पातळीवर, असा तो मुद्दा आहे. म्हणजे ही संसदीय लोकशाही भारतामध्ये जन्मली. भारत हा लोकशाहीची जननी आणि ती लोकशाही भारतातून जगभर पसरली. आणि तिसरी गोष्ट, भारताकडं म्हणजे जगातले इतर देश जे पाहतात हे लोकशाहीचा मार्गदर्शक म्हणून आपल्याकडे पाहतात. मग या लोकशाहीचा इतिहास पाहायचा आहे. म्हणजे राहुल गांधींनी इतक्या मोठ्या मोठ्या यात्रा काढल्या, देशभर पायी फिरले, तर ह्याच्यामध्ये कधी त्यांनी लोकशाहीचा इतिहास कुठं सांगितला का? लोकशाहीबद्दल कधी ते बोलले का? संसदीय लोकशाहीच्या कोणत्या पाऊलखुरा आहेत या तुम्हाला कोणाला सांगितल्या का? अभिजितजी, आपल्या कार्यकर्त्यांच्याकडे आपण हे जाणीवपूर्वक दिलं पाहिजे. मोहनजोदडो हडप्पा संस्कृती, इसवी सन पूर्व, त्यानंतर महाजनपद, त्यानंतर शाक्य संघ आणि त्यानंतर बौद्ध भिक्खू संघ आणि आज भारतीय संसद या लोकशाहीच्या पाऊलखुरा आहेत. या लोकशाहीच्या पाऊलखुराच्या संदर्भात काँग्रेसचा कोणता तरी पुढारी बोलतो का? ते टीकाटिप्पणी संविधानाचा मुद्दा काढणारे याच्याबद्दलची माहिती देतात का? तर या ठिकाणी ही लोकशाही प्रणाली इसवी सनापूर्वीपासून या ठिकाणी आपल्या भारत देशामध्ये ती चालते. मग काही जण म्हणले संविधानाचं आम्हाला समीक्षा करायची आहे, संविधानाचं मूल्यमापन करायचंय, समीक्षण करायचंय, संविधानच बदलायचंय. अरे संविधानाचं समीक्षण जे आहे हे तथागत गौतम बुद्धांनी केलेलं आहे. तथागत गौतम बुद्धांच्या अगोदर म्हणजे मोहनजोदडो हडप्पा संस्कृतीच्या नंतर महाजनपद आणि शाक्य संघापर्यंत म्हणजे त्यांच्या अगोदर ही लोकशाही या ठिकाणी चालू आहे. आणि मग शाक्य संघाचे सिद्धार्थ गौतम बुद्ध हे सभासद आहेत. शाक्य संघामध्ये लोकशाही पद्धतीने काम चालायचं. काय पद्धत आहे लोकशाहीची की त्या सभागृहाला एक अध्यक्ष असेल, त्या सभागृहाचे सन्माननीय सदस्य असतील. सदस्यांनी मग तिथं तुम्हाला जो प्रस्ताव मांडायचा आहे तो अध्यक्षांच्या परवानगीने तो प्रस्ताव मांडायचा. मांडल्यानंतर त्या प्रस्तावावर चर्चा होईल. चर्चा झाल्यानंतर एकमताने किंवा बहुमताने निर्णय होईल. आणि मग हा झालेल्या निर्णयाच्या विरोधात जर कुणाला जायचं असेल तर त्याला शिक्षा. ही प्रणाली शाक्य संघात होती आणि त्या शाक्य संघाचे सिद्धार्थ गौतम बुद्ध सभासद आहेत. मग तिथं काय मुद्दा आला? रोहिणी नदीच्या पाण्यावरून सातत्यानं शाक्य आणि कुलीय हे 2 राज्य होते, यांच्यामध्ये युद्ध व्हायचं म्हणजे भांडणं व्हायचे. तर यांनी प्रस्ताव असा सभागृहात आणला की कुलियांच्या विरोधात युद्ध झालं पाहिजे. मग त्या सभागृहाचे सिद्धार्थ गौतम बुद्ध सभासद आहेत, यांना बैठकीत बोलण्याचा अधिकार आहे. बोला, तुमचं काय म्हणणं ते मांडा.
मांडलं, परंतु बहुमताने निर्णय काय झाला, युद्ध झालं पाहिजे. हे त्या सभागृहात काय म्हणतात, युद्ध करू नका, यावेळेस तुम्ही करताल, पुढच्या वेळेस ते करतील आणि युद्धाची श्रृंखला सुरू होईल. तुम्ही काय करा, हा चर्चेनं हा प्रश्न मिटवा, दोन्हीकडच्या समित्या बनवा, परंतु निर्णय झाला बहुमतानं युद्धाचा. मग हे असं म्हणतात की युद्ध तर जनकल्याणकारी नाही, जनहिताचं नाही, परंतु लोकशाहीमध्ये बहुमताच्या आधारे, बहुमताच्या नावाखाली जनहित विरोधी निर्णय झाला म्हणजे लोकशाहीत काहीतरी उणीव आहे. मग त्या लोकशाहीचा सन्मान केला, आदर करून ते काय म्हणतात, मला हा निर्णय मान्य नाही, मला काय तुमची शिक्षा आहे ती द्या. शिक्षा होत्या 3. एक तर जो त्या निर्णयाच्या विरोधात जाईल त्याला त्याच्या कुटुंबियावर बहिष्कार टाका. नंबर 2 त्याची स्थावर मालमत्ता जप्त करा. आणि नंबर 3 त्यांनी देश त्याग करा. तर सिद्धार्थ गौतम बुद्ध म्हणतात की या निर्णयाशी मी एकटा जिम्मेदार आहे, माझ्या कुटुंबियाकडे संपत्तीकडे जाऊ नका, मी देश त्याग करायला तयार आहे. आणि ते बाहेर येतात आणि बाहेर येऊन ती जी उणीव आहे, जनकल्याणाचा मुद्दा असल्यानंतर का विरोध झाला सभागृहात, हे संख्या गणिताच्या आधारे असे काय विरोध, याच्यावर त्यांनी चिंतन केलं आणि विकसित लोकशाही अभिजितची ती विकसित लोकशाही त्यांनी बौद्ध भिक्खू संघामध्ये अंमलात आणली. आणि मग 25 नोव्हेंबर 1949ला संविधान सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात की ही प्रणाली मी बाहेरच्या देशातून नाही आणली, ही माझ्या देशाचीच प्रणाली आहे, ही लुप्त झाली होती आणि ही प्रणाली मी बौद्ध भिक्खू संघातून घेऊन राष्ट्राला लागू केलं. बरोबर आहे. म्हणजे बौद्ध भिक्खू संघाचे नियम आणि संसदेचे नियम चालवण्याचे एकच नियम आहे. बरोबर आहे. हे सभागृह चालण्यासाठी जे काय लागतं का, प्रस्ताव मांडणे, त्याचं आता ही जी निवडणूक चाललेली आहे ते सदस्य होण्याच्यासाठी त्याला अटी आहेत, त्या अटी पूर्ण केल्या जातील. मग पंकजाताई आपल्या निवडून येतील, तिथं निवडून आल्यानंतर त्यांचा शपथविधी होईल. शपथविधीच्या वेळी बुद्धाची मूर्ती पवित्र मानली पाहिजे हे निश्चित केलेलं आहे काय. आणि मग त्या लोकशाहीचं काम त्यांनी पुढं करायचं. मग प्रस्ताव मांडायचा आहे, त्यात कपात सूचना, गुप्त मतदान, मतमोजणी, पक्षप्रतोदांचे आदेश, हे सगळे नियम कुठं होते, बौद्ध भिक्खू संघात होते. बंद करा, त्याच्यामध्ये बौद्ध भिक्खू संघात होते आणि ते नियम घेऊन संसदेला लागू झालेले आहे. याच्याबद्दल राहुल गांधी कुठं बोलले का, संविधान धोक्यात आहे, संविधान धोक्यात आहे म्हणून जे ओरडणार आहेत, ही माहिती कुणी सांगते का तुम्हाला. बरोबर आहे. म्हणजे हे संविधानाचा अपमान करत आहेत, हे संसदीय लोकशाहीचा अपमान करत आहेत. हे अपमान करणाऱ्या घटकांना आम्हाला जरा लक्षात घ्यावं लागेल ना. बरोबर आहे अभिजित. तर हे संसदीय लोकशाहीबद्दल भाष्य करणे म्हणजे या संसदीय लोकशाहीची विटंबना करणे. संसदीय लोकशाही धोक्यात आहे, संविधान धोक्यात आहे, त्याचा अनादर करणे असे घटक यासमोर चाललेले आहेत. याचा डिटेल संदेश हा रिपब्लिकन पार्टीकडे आहे. रिपब्लिकन पार्टीच्या कार्यकर्त्यांनी गावगाव गेलं पाहिजे, लोकशाहीच्या संदर्भात जागरण केलं पाहिजे आणि ते जागरण करून लोकांना जागृत केलं पाहिजे. या निवडणुकीतल्या प्रचार सभा म्हणजे काय अभिजितजी, एक उच्च दर्जाच्या प्रबोधन सभा झाल्या पाहिजे. असं शांतपणे लोकांनी ते ऐकलं पाहिजे, तिथं मांडलं पाहिजे, बोललं पाहिजे, बोलकं झालं पाहिजे. अशा स्वरूपाची ही प्रक्रिया आहे. इथं काय चाललंय म्हणजे खोटं बोलणं आणि रेटून बोलणं. आता जातीचं काय चाललंय, आता आम्ही रोज भोगत होतो जातीवाद, आणि त्या जातीवाद करणाऱ्याची कशी जिरवायची ते बी आम्हाला माहित आहेत ना. आम्ही पंकजाताई संघ आहेत ना, कायचा जातीवाद, पंकजाताई संघ जातीवाद करता काय म्हणता. पंकजाताईंना सुद्धा ही जातीवादाची चटकी भोगत आहेत. ही इतकी भयानक परिस्थिती आहे. आरक्षणाचा मुद्दा असेल अभिजितजी, आम्ही या देशामधली रिपब्लिकन म्हणजे आरक्षणाचं समर्थन करणारी एकमेव पार्टी म्हणजे रिपब्लिकन पार्टी. संविधान तयार झालं, 340 कलम निर्माण झालं आणि 340 कलमाच्या तहत ओबीसींना आरक्षणाच्या संदर्भातचा जो काही भाग आहे, SC STचा जो आरक्षण जो हे आहे, या आरक्षणाच्या संदर्भात काका कालेलकर आयोग असेल, मंडल आयोग असेल, या आयोगांची निर्मिती असेल आणि अंमलबजावणीच्यासाठी जे काही आंदोलन झाले देशामध्ये हे रिपब्लिकन पार्टीने केले. बरोबर आहे. या सगळ्या गोष्टीचं भान ठेवून म्हणजे आरक्षणाच्या संदर्भात आजच्या तारखेला सुद्धा अनेक डिपार्टमेंटमध्ये बॅकलॉग आहे. कोण जिम्मेदार आहे म्हणजे आरक्षणाबद्दल म्हणजे मनामध्ये त्याच्या विरोधामध्ये आपलं स्वतःचं मन ठेवून वागणारे हे सगळे घटक आहेत. या सगळ्या घटकांना आपण समजून घेतलं पाहिजे आणि आपल्या बीडमधून एक चांगल्या दर्जाचा उमेदवार आपला इथून कसा जाईल यासाठीचा विचार केला पाहिजे. काय म्हणता. आता गाव पातळीवर आपण विचार करतो अभिजितजी, म्हणजे प्रबोधन होत असताना आम्ही विचार केला पाहिजे. बघा बाबासाहेब काय म्हणतात की मी माझ्या जीवनामध्ये सर्वोत्तम काय कमवलं. म्हणजे बाबासाहेबांची मांडणी सुद्धा करत असताना काय व्हायला ती चुकीच्या
नंबर 6, या देशाच्या राष्ट्रध्वजावर धम्मचक्र. म्हणजे ही धम्माची, ही संसदीय लोकशाहीची जी काही जोड घातलेली आहे, या जोडीबद्दल आपण विचार केला पाहिजे ना भाऊराव, काय म्हणतात है ना. आता काय होतंय, आता आपल्या गाव पातळीवर विचार करा. संविधानाला संविधान 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 म्हणणारे कोण लोक आहेत? हे इकडे भीमनगरमध्ये राहणार. त्यांना तुम्ही घरकुल मंजूर केलं का? इकडे आहे का? घरकुल मंजूर केलं ना, त्या बारकुशीत भिताड असेल त्यांचं, पण त्याच्यावरती धम्मचक्र काढतील, धम्मचक्र काढतील. हे धम्मचक्र राष्ट्रध्वजावर आहे. आता हे संविधानाचा अपमान करणारे जे संविधान धोक्यात बांधणारे जे आहेत का, सांगा, शरद पवारांच्या घरावर धम्मचक्र कोरलेलं आहे का? राहुल गांधीच्या घरावर कोरलेलं आहे का? आमच्या भाऊच्या घरावर आहे ना. हे प्रबोधनाचे मुद्दे आहेत. इथपर्यंत तुम्हाला यावंच लागणार आहे, कारण जगामध्ये जी लोकशाही गेली ही भारतातून गेली, आणि भारतामध्ये आम्ही जर जातीपातीचं धर्माचं राजकारण करत असलो तर कसं होणार आहे? काय म्हणता बाबा, लक्ष द्यायला माझं, मला काय म्हणायचं, या सगळ्या गोष्टीच्या संदर्भात जागरूक असलेली रिपब्लिकन पार्टी नरेंद्रजी मोदी यांच्या सोबत आहे. जागरूक असलेली रिपब्लिकन पार्टी पंकजाताईंच्या सोबत आहे. पंकजाताईला घेरण्याच्यासाठी तुम्ही त्या भानगडीत पडू नका. आम्ही या ठिकाणी या प्रबोधनाच्यासाठी, संविधानाच्या रक्षणाच्यासाठी आम्ही स्पष्ट आहोत, आणि ही स्पष्टता घेऊन आपल्याला काम करायचं आहे. पंकजाताई एक विशाल नेतृत्व आहे. त्या म्हणजे आमच्या अभिजितजीने सांगितलं की त्या लोकनेत्या आहेत, तर त्या लोकनेत्या म्हणजे दिल्लीच्या संसदेमध्ये गेल्या पाहिजे, आणि त्या संसदेत जाण्याच्यासाठी जे वेगवेगळे घटक आहेत समाज पातळीवर, ऐकाव, हे जे घटक आहेत, हे जे घटक आहेत वेगवेगळे, हे सगळे घटक जे आहेत या सगळ्यांनी मनावर घेतलं पाहिजे आणि मतदान केलं. ऊन जास्त वाढलंय, वादळ येणार आहे, पाऊस येणार आहे, आता हे म्हणजे मूडच नाही, दुपारून करू असं काय करू नका. आपल्या म्हणजे विक्रमी मतदान झालं पाहिजे, आणि मोठ्या प्रमाणामध्ये पंकजाताईंचं जे काही मताधिक्य आहे, जे म्हणजे आपल्या प्रीतमताईंनी जे काही विक्रम केला होता त्या विक्रमाच्या पुढे हे गेलं पाहिजे. आणि जे काही जिल्ह्यामध्ये जो काही जातीवादाचा जे काही मुद्दा समोर आलेला आहे, हा काय आजचा नाही, हा दर निवडणुकीमधला आहे. काय म्हणजे जरांगे पाटलांनी आंदोलन केलं आणि त्याच्यामुळं हे वाढलं असं काय नाही, दरवेळेस हे चालतंय. तर या गोष्टी चालत राहतील. इकडं आपण दुर्लक्ष करूया, आणि प्रभावीपणे जे काही घटक हे मतदान करण्याच्यासाठी गंभीर आहेत, या सगळ्यांना सोबत घ्या. आणि आरक्षणाचा जो मुद्दा असेल, आरक्षणासाठी सुद्धा आम्ही सगळ्याच्या पुढे आहे, बरोबर आहे. आरक्षण कशासाठी आहे, सामाजिक समता कशाला म्हणतात, राजकीय समता कशाला म्हणतात, या सगळ्या गोष्टीचं भान ठेवणारी रिपब्लिकन पार्टी ही आठवले साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी समोर कार्यरत आहे. आता याचा मुद्दा येतोय समोर, काँग्रेसचा मुद्दा समोर येतोय. म्हणजे आता जशा एका शिवसेनेच्या 2 शिवसेना झाल्या, एका राष्ट्रवादीच्या 2 राष्ट्रवादी झाल्या, असा हल्ला रिपब्लिकन पार्टीवर 1957 ला झाला. अभिजित काय होतं, म्हणजे इंग्रज भारत, इंग्रजांचं राज्य असलेला भारत, त्यानंतर स्वतंत्र झालेला भारत, आणि आता 26 जानेवारीच्या नंतरचा प्रजासत्ताक भारत, या तिन्ही ठिकाणी बाबासाहेबांचं आंदोलन हे नंबर 1चं आंदोलन आहे. 1952 ची पहिली निवडणूक झाली प्रजासत्ताक भारतामधली. त्या निवडणुकीमध्ये प्रत्येक मतदारसंघात काँग्रेसच्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शेड्यूल कास्ट फेडरेशन ह्याचे उमेदवार होते, आणि ते प्रमुख विरोधी पक्ष होता देश पातळीवर. मग बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं 1956 ला, आणि लगेच 56च्या नंतर 57च्या एप्रिलमध्ये मार्चमध्ये लोकसभेच्या निवडणुका लागल्या. त्या निवडणुका झाल्यानंतर त्या शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या माध्यमातून निवडून आलेले जे जनप्रतिनिधी आहेत, नेते आहेत आणि जनता आहे, यांचं एक विशाल सभा झाली नागपूरला, आणि तिथं रिपब्लिकन पार्टीची स्थापना झाली. आणि मग आजचा जो विरोधी पक्ष आहे तो उद्याचा सत्ताधारी होईल म्हणून काँग्रेसनं काय केलं, रिपब्लिकन पार्टीवर हल्ला केला, रिपब्लिकन पुढाऱ्यावर हल्ला केला, आणि रिपब्लिकन पार्टीचा जो मतदार आहे याच्यावर बी हल्ले सुरू केले. त्या रिपब्लिकन पार्टीवर जो 1957 ला हल्ला केला त्याचा बदला डॉक्टर रामदासजी आठवलेंनी 2014 मध्ये घेतला. म्हणजे यांची केंद्रातली आणि राज्यातली सत्ता जी गेली ती रिपब्लिकन पार्टीमुळे गेली. अभिजितजी खरं आहे का खोटं आहे सांगा. केंद्र आणि राज्याची सत्ता परिवर्तन करणारी रिपब्लिकन पार्टी राजकीय पटलावर इस्टॅब्लिश केल्यानंतर रिपब्लिकन पार्टीची धसकी घेतलेली आहे. आता काही जण काय करायलेत, बाबासाहेबांचं नाव घेऊन वैयक्तिक पार्ट्या काढून, बरं का, वैयक्तिक पार्ट्या काढायच्या, बाबासाहेबांचं नाव घ्यायचं, आणि बाबासाहेबांच्या त्या संदेशाच्या विरोधामध्ये काम चालू आहे, बरोबर आहे. तर हे जे काही प्रकार आहे, आता बहुजन म्हणतात ना, काय व्याख्या काढली काशीरामनं बहुजनची, ब्राह्मण सोडून बाकीचे बहुजन.
आता कोणतं कलम आहे संविधानामध्ये ब्राह्मणांना देशातून हाकलून द्यायचं? आता तुम्ही ब्राह्मण सोडून बाकीचे बहुजन, तर नरेंद्र मोदी बी ब्राह्मण नाहीत. आलं का बहुजनच राज्य? आमच्या पंकजाताई बी ब्राह्मण नाहीत, एकनाथ शिंदे, अजित पवार ब्राह्मण नाहीत. आलं का बहुजनाचं राज्य? असे या जातीग्रस्ततेचे म्हणजे मुद्दे घेऊन बहुजन म्हणणारे जे काही घटक आहेत हे सगळे समोर आलेले आहेत. या सगळ्या गोष्टींची आपल्याला स्पष्टता द्यायची, भारतीय नागरिकांना प्रबोधित करायचं आहे, त्यांचं प्रबोधन करायचं आहे. आणि हे प्रबोधन करणारे जे काही भाग आहे, आता तुम्ही ठरवलं पाहिजे की बहुजन म्हणणारे जे आहेत त्यांना डायरेक्ट म्हणा ना काशीरामवादी. बहुजन म्हणला की त्याला काशीरामवादी म्हणून टाका, आणि रिपब्लिकन म्हणलं की त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरवादी म्हणून टाका. हे म्हणजे सोपं करा ना ह्याला. या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत. आणि येणाऱ्या काळामध्ये प्रबोधनाचं गुत्त हे रिपब्लिकन पार्टीकडे आहे. रिपब्लिकन पार्टी तुमच्या सोबत आहे. आणि जनकल्याणकारी ज्या केंद्राच्या राज्याच्या योजना आहेत त्या योजना तळमळीनं सर्वात शेवटच्या माणसाकडे घेऊन येण्याच्यासाठी आपल्याला एक वातावरण बनवायचं आहे. आणि हे बनवण्याच्यासाठी गाव पातळीवर जसं अभिजितजींच्या माध्यमातून जे काही म्हणजे बारकाईनं सगळं म्हणजे पाहिलं जातंय, असे अशोकजी आहेत, या सगळ्या कार्यकर्त्यांनी इथे हे समजून घ्या. आणि हा संदेश आजच्या बैठकीला जरी कमी कार्यकर्ते असतील तर या कार्यकर्त्यांनी सगळ्यांना सांगितलं पाहिजे की बीडच्या लोकसभा मतदारसंघाच्या या मतदारसंघामध्ये पंकजाताईपेक्षा सरस उमेदवारच नाही. काय म्हणता? त्यांची तुलना इतर कुणाशी करू दे नका, आणि इतर उमेदवाराचं नाव घेऊन त्याची चर्चाही करू नका. काय पंकजाताईंचं कमळ चिन्ह जे आहे त्याच्यासमोरचं बटन दाबायचंय आणि प्रचंड मतांनी, विक्रमी मतांनी त्यांना निवडून आणण्याच्यासाठी काम करायचंय. आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या नमिताताई सुद्धा गांभीर्यानं काम करत आहेत. अक्षय भैया असतील, काकाजी असतील, हे सगळं व्यवस्थित काम करत आहेत. आणि यांच्या सोबत राहून या जनकल्याणाचा जो काही एक म्हणजे जनकल्याणाचा जो रेटा निर्माण झालेला आहे, एक मोठ्या आता 4 कोटी लोकांना घरं. आता अभिजितजी हे एक मला जाणवतंय, ते तुम्हाला जाणवतंय का सांगा? आपण जेव्हा ग्रामीण भागातून जातो, मला कुठं ते झोपड्या पाहिल्यासारख्या दिसतच नाहीत कुठंच. राहिलेत का? हा बदल कुणामुळे आहे? खरं सांगा, हा बदल कुणामुळे आहे? गाव सगळे म्हणजे विटाचे सिमेंटाचे घरं झालेत, पक्के घरं झालेत. हा बदल सुद्धा मोदी साहेबांमुळे बदल झालेला आहे ना. हे बदल आहेत. ठीक आहे, देश आपला मोठा आहे, लोकसंख्या आपल्या देशाची मोठी आहे, परंतु या मोठ्या देशाचं नेतृत्व करण्यासाठी ते वेगवेगळे जे काही संसाधन आहेत ते जोडत आहेत. आणि त्यांना आणखी संधी दिलीच पाहिजे. म्हणजे आणखी मोदीजी यांचं सरकार परत आलंच पाहिजे, अशा स्वरूपाचं म्हणजे या ठिकाणी वातावरण आहे. याला वेगवेगळ्या पद्धतीनं जातीच्या त्याच्या मुद्द्यावर न जाता सर्वांनी भरघोस पंकजाताईच्या पाठीशी आपण उभं राहूया. गोपीनाथरावजी मुंडे यांची जी काही यांच्याबद्दल जी कृतज्ञता आपल्याला व्यक्त करायची आहे, म्हणजे अचानक गोपीनाथरावजी गेले आणि त्यांच्या गेल्यामुळं बीड जिल्ह्याचं जे नुकसान झालं, आणि त्यांच्यानंतर पंकजाताई 5 वर्ष ज्या विजनवासामध्ये राहिल्या, त्यांच्या वनवासामध्ये राहिल्या, त्याच्यामुळे सुद्धा बीड जिल्ह्याचं नुकसान झालं. आता परत पंकजाताईला लवकरात लवकर आपण म्हणजे निवडून आणलं पाहिजे आणि त्यांच्या माध्यमातून काम आपण सुरू केले पाहिजेत. अशा स्वरूपाचं एक नम्र आव्हान या ठिकाणी करण्याच्यासाठी आम्ही या ठिकाणी आल्यानंतर पटपट तुम्ही सगळे एकत्र आलात, बसलोत, विचारविनिमय झाला. हा विचारविनिमय आता काय 4 दिवस जे शिल्लक राहिलेत या 4 दिवसामध्ये सगळ्यांच्याकडे पोहोचवू. जिकडे आपण जातोय त्यांच्याकडे कोणताही मुद्दा नाही, इंडिया आघाडीकडे कोणताही मुद्दा नाही. इथला कोणता उमेदवार निवडून आला तर काय देशाच्या संसदेमध्ये काय लगे सगळा तक्ता पलटच होणार आहे असंही काही नाही. काय निवडून आल्यानंतर मी कुठल्या पक्षात त्याला हरवडून देते त्याचा पता नाही. बरोबर आहे. त्याच्यासाठी डायरेक्ट आपल्या पंकजाताईचं जे आहे का हे तनमन धनानं स्वतःचं पेट्रोल टाकू फिरा, परंतु पंकजाताईला जे आहे ना एक मोठी लीड मिळाली पाहिजे अशा स्वरूपाचं काम आपण केलं पाहिजे. सर्व बांधवांनी आपल्या बाहेरगावी गेलेले कुणी असतील त्यांना बोलू घ्या. आपल्याला स्वतःची जिम्मेदारी आहे असं समजून आपण काम केलं पाहिजे. अशा स्वरूपाचं मी या ठिकाणी आवाहन करतो. आणि लांबत चाललेलं जे काही माझं भाषण आहे हे थांबवतो. सर्वांना परत एकदा विनंती करतो की पंकजाताईचं निवडणूक चिन्ह आहे कमळ, आणि कमळ समोरचं जे बटन आहे ते बटन आपण दाबावं आणि त्यांना प्रचंड विक्रमी मतांनी विजयी करावं असं आवाहन करून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. सप्रेम जय भीम, जय रिपब्लिकन भारत, जय रिपब्लिकन राष्ट्रवादी.